अरे माझी शाळेतली मैत्रीण आहे. ये रुपाली. हा ग माझ्या शाळेतली. चल आपण विचारू. रुपाली तू इथे? हाय, कशी आहेस? मस्त. का ग अशी बसली टेन्शन मध्ये? काय नाही ग, अशीच बसले. का काही टेन्शन आहे का? अशी काय एकांत मध्ये बसले? थोडं टेन्शन आहे. जॉबला जाते तू? अगं जॉब साठीच गेलेले, पण जॉबच होत नाहीये कारण शिक्षण नाही म्हणून कुठे जॉबच मिळत नाही. आता 10वी पास पाहिजेच. हो, शिक्षणामुळे खूप आमचंही खूप नुकसान होतं. आम्हालाही जॉब मिळत नाही. जॉबच नाही. मी गेले त्यामुळे आम्ही शाळेत जातो. तू पण चल आमच्या बरोबर शाळेमध्ये. ह्या वेळेस कुठे शाळा आपल्याला कोण घेणार आपल्याला? घेतात अगं, त्या शाळेमध्ये 18 ते 58 पर्यंत शाळेत बायका आहेत. खरं बोलते. माझ्या आपल्यापेक्षा मोठ्या मोठ्या वयाच्या बायका आहेत त्या शाळेमध्ये. प्रमोशन हवंय. त्या सुद्धा आहेत जे असेच न शिकलेले आहेत म्हणून आनंदाने शिकतात आहे. तू पण चल आमच्या बरोबर. खरंच आहे का अशी हो शाळा? आहे, तू चल दाखवते पण तुला. असं घर वगैरे मॅनेज करून एवढं संध्याकाळची शाळा कोणी ठेवली आपल्याला? सगळं होणार. सगळ्या बायका आपल्या घर कामधंदा करून शाळेमध्ये येतात. ही आहे आमची शाळा. हो का? चल. सर आमची मैत्रीण रुपाली. तिचं पण शिक्षण नाही म्हणून हिला जॉबचा खूप प्रश्न होता. म्हणून आम्ही म्हटलं आम्ही पण शाळेत जातो तर तू पण शाळेत चल. तर ही कसं म्हणजे घाबरत होती की आम्हाला ॲडमिशन मिळेल की नाही मिळेल. खूप टेन्शनमध्ये होती. तुम्ही सांगा हिला ॲडमिशन मिळेल कसं? तर आपल्याकडे इथं टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही. म्हणजे खरंच आहे का? खरंच शिकू शकते का? मला म्हणजे खरं नव्हतं वाटत. रात्र शाळेत मुळात वयाची अट नाहीये, शिक्षणाला बंदी नाही. तर या तुम्ही येताना मात्र तुमचं प्रवेशासाठी लागणारे जे कागदपत्र आहे जे मी सांगितलेले ते मात्र सोबत घेऊन या आणि उद्यापासूनच तुम्ही शाळेत या. आता पाहिजे तर तुम्ही यांना वर्ग दाखवा. ठीक आहे. काहीच नाहीये शाळेचा. हा आमचा वर्ग आणि आमच्या वर्गातली ही खूप जुनी स्टुडंट आहे. खूप जुनी विद्यार्थी. तुला कसं वाटतं इथं आल्यावर? इथं आल्यापासून खूप छान वाटते आणि 3 वर्षापासून मी या शाळेत आहे. ह्या शाळेमुळं खूप काही शिकायला मिळालं आणि मी ह्या वर्षी माझ्या मिस्टरांचं पण ॲडमिशन इथे केलं. म्हणजे तू सुद्धा आणि तुझ्या मिस्टर सुद्धा एका शाळेत आहात? दोन्ही पण. मावशी कितवीला ॲडमिशन घेतात तुम्ही? 8वीला. 8वीला. म्हणजे आहे का बघ या वयात पण ते शाळा शिकतात आहे. का शाळेत आला ह्या वयामध्ये? ताई ह्या वयामध्ये आम्ही हे सगळे आमचे स्टाफ आम्ही मुंबई महानगरपालिकेत कार्यालयामध्ये आहोत आणि आम्हाला असं वाटलं की नाईट शाळा आहे आणि आमच्या उपयोगीची. आमची ड्युटी दुपारच्या नंतर आम्ही फ्री होतो 3च्या नंतर, कोणी 4च्या नंतर. आणि आम्हाला असं वाटलं शिकावा पुढच्या प्रमोशनसाठी पण आमच्या. आणि नाईट शाळा खरंच आम्हाला ती एकदम सोयीस्कर पडली म्हणून आम्ही आमच्या कार्यालयातून रिसीट अर्ज करून तिथे शिक्षणासाठी परवानगी घेतली आमच्या वरिष्ठाशी आणि आम्ही आता शिकतो. तुम्हाला कसं वाटतं शाळेत आल्यावर? एकदम छान वाटतं ताई. असं वाटतं की इथं आल्याच्या नंतर वाटतं की इथं बी एक परिवार आहे. जेव्हा लहानपणीची आम्ही शाळा शिकलो 5वी 6वी तेव्हा ते आम्हाला ते दिवस इथं आल्याच्यानंतर खरंच आठवते आणि असं वाटतं की कुठेतरी एक परिवारच आपण इथं आल्याच्या नंतर. हाय गाईज, मी सुनीता आणि मी वैशाली. आमच्या स्टोरचा तुम्हाला उद्देश समजला का? आपण या शाळेमध्ये कधीही ॲडमिशन घेऊ शकतो. ना वयाची अट आहे ना स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव आहे. आम्ही शिकतोय, तुम्ही शिका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून तुम्ही लाईक केलं नाही तरी चालेल.